आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा ओ महेशराव का कित्याक मारला? महेशराव बघा माफ करा, पाया पडते हो तुमच्या, बघा माफ करा. कामा करता करता ना खयची वस्तू खय ठेवून देतात तसंच त्यांचं चष्मा ना असं ठेवून दिलं असतं. त्याच्या पायी तुमका माझ्या सोन्यासारख्या जाव्यात बापाशीचं मार खावचं लागलो, हेच वाईट वाटतं बघा. बस बस झाला. लहानपणापासून खस्ते खाल्ले ते सोन्याचे दिवस बघूक मिळावे म्हणान, आपल्या कुटुंबात ऐश्वर्यात जगाक मिळावा म्हणान, पण ज्यांच्यासाठी केलं ना त्यांना त्याची किंमत नाही. मी एवढं ऐश्वर्य मिळवलंय, माझ्या हिमतीवर मिळवलंय, पण आज त्याच ऐश्वर्यात उभ्या राहून बाका या महेश सातार्डेकरांक थोबाडीत खाऊचा लागला. आता काय नाही, आता जगण्याची इच्छाच गेली. मी मेल्यावर ना या घर माझ्या मड्यावर खाला आणि आनंदाने उपभोगा. बाका आता जगूच राया, जीव देते मी, जीव देते मी. अरे नको रे, घर सोडून जाऊ. महेश माझी चूक झाली, पण असं नको बोलो. चाल घ्या मला, तू तरी समजतोय बघा. अहो कशा कशा वागता जो तुम्ही? बघ माका ना बरोबर कळता मी काय वागते तो. तुमका सगळ्या काय मी नको असं आहे, मी कोणा करतो काय तुमका माका राहू आता जीव देते मी. महेश तुझ्या पाय पडते मी, पण इतकी मोठी शिक्षा नको देऊ रे. अरे तूच आदर असं समजतो, तुझ्यावर निर्भर असतो आम्ही. अरे आतापर्यंत तुझ्या भल्यासाठी सगळं केलं. लेकरा नको रे असं डोक्यात निर्णय घेऊ. त्याला तरी त्यांच्यावरती मी कमी वाटते. घ्या बाजू भाऊ. महेश बाजू भाऊ हात वाचू नाही. घ्या बाजू घ्या. नको जाऊ, ऐक रे माझा पोरा. महेश थांब, गप्पा बसा. बाजू घ्या. अहो असे नको ना जाऊ. अहो थांबा, बाजू घ्या. थांबा महेशराव. माझी शपथ असा तुमका जर हेच जाऊचं असत ना तर पहिले माझ्या अंगावरून गाडी घेऊन जावा आणि मग जावा काय ते. बघा आहे, एकतर या घरात माझा हाऊस बापूच राहत, नाहीतर मी. हो नाही ना, आमच्यामुळे तुका जर या घरात त्रास होता तर एक क्षणभर सुद्धा थांबायचो नाही आम्ही. पण असं विचार करू नको. हे बघ या क्षणात जातो आम्ही. चल गो बाबा, चल या घरात. बाबा आय चल म्हणते. बाबा आय नको ना जाऊ. अहो काय केलास या? अहो तुमचे आई बाबा असत ते घर सोडून चाललेत. असं विचार नको करू, पाया पडते मी तुमच्या. तुम्ही ते का थांबव. हो तुमच्या आई तुमका 9 महिने पोटात सांभाळ तिका किती त्रास झाला असा तो, त्याचा जरा तरी विचार करा. हो त्या बाबाने तुमच्यासाठी किती कष्ट खाल्लेले त्याचा पण विचार करा. या घर त्यांचा पण त्यांचा पण हक्क त्याच्यावर. शालग्या गप्प बसा. या सगळा तुझ्यामुळे झालेला असा. महेशा महेशा महेशा
चाललात? आज थांबा. तुम्ही खय चाललात निदान माझा तरी ऐका हो. आता आमका अडवू नको शालग्या. अगो एकुलते एक झिलाक आम्ही या घरात आऊस बापूस नकोश झालो. तर ह्यो बापूस आता एक क्षणभर सुद्धा या घरात राहायचो नाही. या घर आता आमचं राहक नाही. ह्यो वाडो आता महेश शेठचं झालं. आम्ही आता जुन्या महेशाच्या घरात जातो. तुम्ही सुखान संसार करा. बाबा ऐक थांबा ना. तुमच्याशिवाय या संसार करतो नाही. या घर ना तुमचा असा तुमचा. चला परत घरात चला. नको चढवा. आता आमका नको अडव. त्यांचं या घरात अपमान होत असा तर आमका ऐसून गेलेलाच बरा गो. या माणसानं आयुष्यभर खूप कष्ट खाल्ले आणि आता या घरात त्यांचा असं अपमान झालो तर आमचं या घरात न राहूनच बरा. जातो आम्ही. थांबा. तुमका कसं समजवू मी. तुमका दोघांका ना विधवाची शपथ आ. गावात विधवाच्या कथेचं पारायण चालू असा आणि तुम्ही असे घर सोडून गेलं तर कसं होय. काय बरं दिसणार आता. मला सांगते नको जावाय. महेश तुमचं झील असं ना ते मोठ्या मनात माफ करा बाबा. आहे चला परत घरात. पपल्या पपल्या दार उघड. माका नवीन कपडे होय. माका नवीन कपडे नाही आणलेत ना तर जुने कपडे जाळून टाकतलोय. पपल्या उगाच हट्ट करू नको. माका पहिले बाहेर येऊ दे. मी नाही येऊचोय तुका. ठीक आहे मग मी पण आतून कडी लावून घेते. पण तुका जेव मिळायचं नाही. ता ठरव मग काय ता. पपल्या पपल्या रडू नको. वेतोबाग आवडत नाही. वेतोबा काय म्हणतो माहितीये. हा झील बरो नाही. तुका असं म्हटलेलं आवडतं तुका. बाळा आपल्याकडे आता पैसे नाही आहेत. पैसे येले ना की पहिल्यांदा तुका नवीन कपडे घेते मी. हा पण कधी जत्रे. रडारड लावल्या नुसती रडारड. काय झाला की रडायचा. माका ह्या वया माका ता वया. दळीदुरी काढतो जन्म किलो ना नशिबात माझ्या तो काय कळणार नाही. जन्मा किल्यापासून नुसती 7.5 लागली. अजिबात काही एक सुख नाही घरात. घरात ही जी काय पैशाची परिस्थिती इली आहे ना ती त्याच्याचमुळे. रड लागले नुसती घरात रड. कळला मा. उगाच माझ्या पोराक दोष देऊ नका. त्याची काही चूक नाही. चूक तुमची. हा माझी चुका. माझी चुका. हो पैशाचा घोळ तुम्ही घातलास ना. तुमका आम्ही सांगत होतो त्या वाड्याचा हाव सोडा वाड्याचा हाव सोडा पण तुम्ही ऐकलात नाही. आता माझ्या पोराच्या नशिबाला दोष देऊ नका. पाप म्हणून तुम्ही कमी पडलात. बरोबर. माझीच चुका सगळी माझीच चुका होय ना. मग मी आता मीच निस्तारतोय ती. मी काय करतोय एक हडको आणून ठेवतोय घरात. हा म्हणजे कसा पैशाचा दुष्काळ पडतो नाही. हडको आणून ठेवतोय. हात पुढे गेले की पैसे हात पुढे गेले की पैसे. तुमका काय सांगूच ना म्हणजे चूक. हा अहो पोरात कपडे पाहिजे म्हणून तुम्ही घरात हडको आणून ठेवणार. त्या खोताची काय परिस्थिती झाली बघितलं मा. माझ्या पोरात कसा गप्प करायचा आम्ही करतोय पण हडको बिडको नको माका. वेतोबाने दिलेलं पुरेसा असा. मग ही जी पैशाची परिस्थिती निर्माण झाली ना ती तुझ्या वेतोबामुळे झाली. कळला मा. मग त्याला सांग पैसे देव बघ जमता काय. आणि बघ मी काय करायचं आणि काय करायचं नाही तू माका शिकू नको. कळला मा. हा पण काय करण्याआधी आपल्या बायको आणि पोर हा याचा विसर पडू देऊ नको. जा जा नाही इसरा जाय जा. माका नको सांगू. आणि घरात हडको आणू नको. घराची वाट लागत. फारच वाट लागत. मग मैशाची आणि हडक्याची भेट घालून देऊ कस होई. मैशा अरे गरम गरम पोहे खाऊन घे. घे. अरे कामानिमित्त बाहेर जातस
हा? पोटात 4 घास नको काय? खाल्याशिवाय जाऊ नकोस हा. अरे थोडेसे तरी खाऊन घे. अरे 4 घास पोटात गेले तर बरं वाटतं ना. घे ना. अरे असं काय करतोस? घे. माका नको. अरे पण थोडेसे तरी खा. 4 घास पोटात असले तर बरे असतात रे. थांब मी करते. अरे पण चहा आणि पोहे तू देतस? होय. त्याला काय चाऊस खाया? हा. असो. अरे अरे महेश पोहे तरी खा. इले महेश राविले. आहे आहे. जावई बापू तुम्ही? अरे झोपा 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 तुम्ही झोपा. हा. काय झालं? बरं वाटत नाही? होय हो, अंग नुसता मोडा निला उठूकच होत नाही. ताच म्हटला. नाहीतर तुमच्यासारखी सतत काम करणारी बाई अशी झोपून राहूची नाही. होय हो. असू दे, एक दिवस आराम करा. पण पंधरावर बाकीची काम कोण करताला? माझे काम असत ती माकाच करू कोई. अंग नुसता ना मोडा निला शक्तीच नाही होत. त्राण नाही अंगात माझ्या. आहे कामा करू बाकी सगळे असतात. तुम्ही टेन्शन घेऊ नको. घे ते पोहे ऐक दे. बाय. आओ हाय तर तुझ्यासाठी खाऊ घेऊन गेले मी. ऐकलंच ना महेशराव, तुमच्याशिवाय माझा इकडे कोण नाही. सगळ्यात कमी परका वाटतंय. माझी काळजी इकडे कोण घेतला? माझे काम असत ती माकाच करू होईना. बाका ना माझ्यासाठी दुसरा एक त्रास दिलेलो ना अजिबात आवडणार नाही. नको बाबा. घे. आजपासून माझ्या सासूची संपूर्ण काळजी तू घ्यायची. ती काय व्हाया नको सगळं बघायचा. या घरात राहूच असत ना तर ह्या काम करूच लागतं. हो पण तुम्ही तू गप्राव. तू काळजी घेत नाही ना म्हणून या माका पाऊल उचलूचा लागला. यासाठी सर्वस्वी तू जबाबदार असस. जावई बापू नको. तिका बापने किती त्रास आणि नको. नाही हे तुमच्या मनाचं मोठेपणा असतं. पण तुम्ही या घरासाठी झटलात त्यामुळे या घरातली माणसं तुमच्यासाठी जरा कमरेत वाकली तर काय बिघडणार नाही. तुम्ही झोपा, विश्रांती घ्या. हा उगाच तब्येतीची हेळसण नको. आणि घे मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. हो ऐकलास काय? भूक लागली आम्हाका. खाल्लंय नाही सकाळपासता काय. माका वायच भरवा. हाय अगे निदान जनाची नाही तर मनाची तरी. तुझ्यापेक्षा वयात मोठे असत ते आणि त्याहून ना तुझ्या चढवायची सासू असत ती. जावई बापू माझी काळजी कोण घेत नाही हो. नको नको मी घेते काळजी तुमची. महेश खात नको मारू. उठा सावकाश सावकाश सावकाश.
हो साहेब काय चाललात महेश साहेब नाही आहोत तुम्ही जरा बाहेर बसा माका धाकले का बाहेर थांबाक सांगतो तू असं नाही हो साहेब येऊच्या आधी जर कोण केबिन मध्ये बसलो ना तर ते उगाच आमच्यावर चिडतच म्हणून मी तुमका सांगलं तू माका का आयरो गैरो माणूस समजलंच काय रे तुझो महेश शेठ माझो खास दोस्ता खास मित्र कळला मा अरे महेश साहेब महेश शिलो महेश शेट्टीले काय रे अक्कल आहे तुका काय सांगलेलं आहे मी गाडी हिलेले ना हे समोर दिसू हवंच मागे 2 वेळा सांगितलेलं आहे ना पुढच्या वेळी सांगणार नाही डायरेक्ट कामावरून काढून टाकीन महेश शेठ अहो मी असंही ना उगाच्या बारीक सारी गोष्टीत तुम्ही किती लक्ष घालतास मी यांका बरोबर वटणीवर आणते तुम्ही काही काळजी करू नको हा काय रे झाला माझा तोंड बघून बॅग कोण घेतो लो हो महेश शेठ हो मी असंही ना चला कामाक लागा आज संध्याकाळपर्यंत ना सगळा सागवान लावू खोया आणि संध्याकाळी त्या दिनूची लाकडा देऊची आहेत आणि तुम्ही गाडी गाडी पुसा हा पुसते काही कामा करत नाही काहीतरी करा पुसते चला करा टाइमपास करतात नुसते हातपाय हलवा पटापट चला लवकर महेश शेठ येवा सर या महेश शेठ बॅग हवी ठेवतो या होय महेश शेठ मी काय म्हणतोय काय म्हणजे समजा समजा तुमका कोणी सोन्याची अंडी घालणारी कोंबडी हाडून दिल्यात म्हणजे नक्की काय अहो म्हणजे समजा हो म्हणजे तुमच्या दारात कोणी सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाडून दिल्यात तर घेशात अरे अर्थात घेईन ना पण नकल्या सकाळी सकाळी काय माझी मजा घेऊ केलं आणि अशी कोंबडी असता काय काय हो असता मी माझ्या स्वतःच्या डोळ्यात बघलंय काय खय बाईक होताकडे काय बाईक होतान काय केलं ना एक हाडक्या नावाचा भूत वश करून ठेवलं ना बाईक होत त्या का जा सांगता ता 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 भूत करता काही अहो खरा सांगतोय माझ्या झेलाची शपथ माझ्या बायको शपथ म्हणजे अजून कोणाची शपथ घ्यावा ता सांगा म्हणजे बघा तुम्ही त्याका वश करून घेतलास हा तर तुम्ही खैसून खै जाशा हा म्हणजे मोठी कंपनी अशा महागातलो गाडीओ 4 मजली घर सगळी सुखा तुझ्या पायाखाली लोळण घेतील हा बाईक होता ना मॅडा मॅड ना त्याचा कसो वापर करून घेऊसो कळला नाही अच्छा तेव्हाच तो माझ्याकडे वाटत त्या किमतीत घेऊ गेलेलो आत्ता कसा मी तुमका काय सांगा होतं आत्ता कळला तर काल आपण बघितला की माता पार्वतीक झालेलो त्रास बघून नंदी खूप वाईट वाटलं अरे हो साधो बोळो माणूस रे साधी कोणाच्या पायाक जरी ठेस लागले आणि हा त्याका कळला तरी हो नुसतो कळवळ आणि पार्वती तर त्याची माताच अरे क्षणाक्षणात त्याच्या डोळ्यातून नुसता पाणी वाहत होता पाहुनी मातेची व्यथा व्याकुळ झाला नंदी देखा संपविना ह्या खेळा तो शंकरा घाली साकडे तर नंदी महादेवांका विनवणी करत होतो की हो खेळ थांबवा माते खरा कायदा आधी स्पष्टपणे सांगा तर महादेव सांगत अरे जरा थांब
थोडो वेळ काढ. अरे वेळ येता क्षणी सगळ्याचो उलगडो होतलो, तर वेताळाचो अग्नी शमतलो, सगळे लोक निर्धास्त होतले. पण हो वेळ येऊक अजून किती वर्षा जातली, आणि ह्या सगळ्याचे भोग अजून किती दिवस हे लोक भोगतले, ह्या आपण आता बघूया. माता पार्वती, अहो देवी, देवी, अहो देवी थांबा, देवी, अहो. ही बाई माझी हाक का ऐकत नाहीये? ओ बाई, अहो थांबा तरी.